भारत माता की। अरे बाबा ते थांबून द्या आवाज। या ठिकाणी खासदार धैर्यशील माने दादा यांचं आगमन झालेलं आहे। या खासदार साहेब या। खासदार साहेब मी गेलो तुम्हाला बोलायला लागला आता। भारत माता की जय। काय झालं हुपरीला आज? आवाज काय झाला हुपरीचा? हुपरीचा आवाज महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। चला जोरात हात वर करून भारत माता की जय। वंदे मातरम। छत्रपती शिवाजी महाराज की जय। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। जय श्रीराम। जय श्रीराम। हर हर महादेव। या बैठकीला उपस्थित आपले माननीय खासदार धैर्यशीलजी, आपले आमदार प्रकाश आवाडेजी, धनंजय महाडिकजी, राहुल आवाडेजी, अशोकराव मानेजी, सुजितजी मिंचेकर, राजेशजी पांडे, जयश्रीताई गाठ, अनिलजी डाळ्या, ऋषभजी जैन, भास्करजी शेटे, बाबासाहेबजी चौगुले, या ठिकाणी आपले नगराध्यक्षाचे उमेदवार मंगलरावजी माळगे, गणेशजी वाईगळे, नम्रताताई कांबळे, अमरजी माने, भारतीताई नायकवाडे, अमयजी जाधव, रेवतीताई पाटील, संदीपजी आपटे, सुनीताताई माने, स्वप्नीलजी हुपरीकर, या ठिकाणी उपस्थित आमच्या मान्यवर सर्व पदाधिकारी खाली बसलेले आहे। मला 3:15 वाजता इथून जर नाही गेलो तर शिरूर आणि पुणे या 2 बैठकी होणार नाही आणि त्यामुळं मी मान्यवराचे नाव घेऊ शकलो नाही, त्यामुळे सर्वांनी मला क्षमा करावी। बंधू भगिनींनो, 2 तारखेची निवडणूक, ही निवडणूक या ठिकाणी धैर्यशीलजी, धनंजयजी, प्रकाश आवाडेजी, राहुल आवाडेजी, मिंचेकरजी आपल्या नशिबाची नाही आहे। ही निवडणूक या ठिकाणी आपले मंगलजी माळगे यांच्या नशिबाची नाही आहे, तर ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी केंद्रातल्या सरकारच्या 55 योजना हुपरीमध्ये आणणारी निवडणूक आहे। 2 तारखेची निवडणूक ही माननीय देवेंद्रजीच्या सरकारच्या माध्यमातून ज्या 48 योजना असतात, ज्या योजनेच्या माध्यमातून हुपरीच्या नगरपालिकेच्या माध्यमातून हुपरीच्या जनतेला आपण न्याय देऊ शकतो, त्या 48 योजना गरीब माणसाकरता, मध्यमवर्गीयाकरता, शेतकरी शेतमजुराकरता, अंध अपंग निराश्रित व्यक्तीकरता आपण देऊ शकतो। या नगरपालिकेच्या माध्यमातून या योजनाची निवडणूक आहे। बंधू भगिनींनो, 124 योजना ज्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष मंगल माळगे आपल्याला पुढचे 5 वर्ष देतील, या योजनाची ही निवडणूक आहे। आणि म्हणून 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, ताराराणी आणि आपला या ठिकाणी माननीय विनयरावजी कोरे, आमचे अशोकराव मानेजी बसले आहेत, आमच्या या युतीमध्ये अशी ही निवडणूक आहे। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने मोदीच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रातलं सरकार, या दोन्ही सरकारच्या माध्यमातून ही निवडणूक आहे। खरं तर माननीय देवेंद्रजींनी 3 महत्त्वाचे वचन आपल्याला दिले होते। आपलं सरकार आलं तर आपण 32,000 कोटी रुपये खर्च करून मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये 25 वर्षापासून जशी लाडकी बहीण योजना मजबूत झाली, तशीच महाराष्ट्रामध्ये 32,000 कोटी रुपये देऊन आमच्या 2.5 कोटी लाडक्या बहिणीची योजना आम्ही मजबूत करू, तिला पुढे नेऊ आणि पुढचे 5 वर्ष आमच्या लाडक्या बहिणीची योजना सुरू राहील। माननीय देवेंद्रजींनी वचन दिलं होतं की आमच्या शेतकऱ्यांना 45 लाख शेतकऱ्यांना शेतामध्ये जो विजेचा पंप आहे, त्या विजेच्या पंपाचं बिल 1 कमळाचं मत, 1 ताराराणी संघटनेचं मत, 1 त्या ठिकाणी विनय कोरेजीचं मत
हे किती महत्वाचं आहे. 27,000 कोटी रुपये शेतकऱ्याकडे थकीत होते. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी 27,000 कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय घेतला आणि पुढचे 5 वर्ष आता एकही रुपया शेतकऱ्याला विजेचं बिल येणार नाही. हा निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला, आपल्या सरकारने घेतला. बंधू भगिनींनो, आपल्या सरकारने आता ठरवलं की पुढच्या काळामध्ये जे घरगुती वीज बिल आहे ते 8 रुपये 10 पैसे रेट आहे. आत्ता वीज बिल जे आपलं 8 रुपये 10 पैसे रेट आहे, प्रत्येक वर्षी 80 पैसे वाढणार आहे. 2029 मध्ये राहुलजी 12 रुपये युनिटची वीज हुपरीमध्ये येणार आहे. पण देवेंद्रजींनी सांगितलं आता या महाराष्ट्रामध्ये सूर्यघर, प्रधानमंत्री मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना येत आहे, ती सुरू झालेली आहे. 2029 मध्ये 12 रुपये जो विजेचा रेट होणार आहे तो आता 12 रुपये होणार नाही. देवेंद्र फडणवीसचं सरकार, आपलं सरकार 6 रुपयामध्ये हुपरीला वीज देईल. घरगुती विजेचा रेट 6 रुपये झाल्याशिवाय राहणार नाही. बंधू भगिनींनो, या ठिकाणी आपल्या सरकारने निर्णय घेतला, धन नांगल्या शेतकऱ्याचं कर्जमाफीची गरज नाही. गाडी घोडा बंगला फार्म हाऊस आहे आवाडजी, त्यांच्या कर्जमाफीची गरज नाही. पण 40 वर्ष शेतामध्ये राबतो आहे, 40 वर्ष कर्ज जात नाही, व्याजावर चक्रवाढ व्याज लागत आहे. गरीब माणूस आत्महत्येकडे निघालेला आहे, सर्वसाधारण माणूस आत्महत्येकडे निघालेला आहे. अशा शेतकऱ्याचं, गरीब माणसाचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे, आपलं सरकार त्या ठिकाणी करणार आहे. बंधू भगिनींनो, या ठिकाणी राहुल आवाडेजी, प्रकाशजी मिंचेकरजी आपण मांडलाय, माननीय महाडिकजी आपण मांडलाय. पण आज या ठिकाणी महत्वाचा मला या ठिकाणी जी जबाबदारी आहे ती राज्याच्या महसूल खात्याची आहे. या राज्याचे मालमत्तेचं जतन झालं पाहिजे. तुमच्या घराचं, प्रॉपर्टीचं रक्षण करण्याची जबाबदारी महसूल खात्याची आहे. आणि म्हणून महसूल खात्याने महत्वाचा निर्णय घेतला. या ठिकाणी हुपरीमध्ये गावठाण सोडून जेवढे काही घरं बसलेले आहे, मी हेलिकॉप्टरमध्ये बघितले, जेवढे प्लॉट पडलेले आहेत, जेवढे घरं पडलेले आहेत, त्या ठिकाणी येणे नाही, टिपी नाही, जनतेने घर बांधून टाकलं. काहीची रजिस्ट्री झाली, काहीची रजिस्ट्री व्हायची आहे. या राज्यातले 60 लाख परिवार असे आहे जे गावठाणाच्या बाहेर प्लॉट घेऊन राहतात, त्यांचे घर कायदेशीर नाही. पण 4 तारखेला आपण असा अध्यादेश काढला, या महाराष्ट्रातले हुपरीचे 60 लाख परिवारांचे घर कायदेशीर करून त्या घरांना 7/12 देण्याचा निर्णय, प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला. बंधू भगिनींनो, आपल्या सरकारने आता शेतकऱ्याच्या शेतीच्या रस्त्याकरता किमान 12 फुटाचा रस्ता असला पाहिजे आणि किमान 12 फुटापासून सरकारी जागा जेवढा असेल तेवढा हा रस्ता करून मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेच्या माध्यमातून या महाराष्ट्राचे सर्व पांदन रस्ते बांधकामाचा निर्णय करण्याचा आपण या ठिकाणी निर्णय करणार आहोत. राहुलजी, अशोकराव, तुमच्या मतदारसंघात जेवढे क्षेत्ररस्ते आहे त्या सर्व क्षेत्ररस्त्यांना मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना आपण करणार आहे. बंधू भगिनींनो, एक मत तुम्ही कमळाला दिलं, आपलं सरकार आलं. आपल्या सरकारने निर्णय घेतला की आपल्या विद्यार्थ्यांना कुठलंही पहिलीपासून 12वी पर्यंत, ग्रॅज्युएट पर्यंत, पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षणाकरता जे डॉक्युमेंट लागतात, डोमायसाईल सर्टिफिकेट लागतं, नॅशनलाइज सर्टिफिकेट लागतं, कास्ट सर्टिफिकेट लागतं, व्हॅलिडिटी लागतं, 18 प्रकारचे वेगवेगळे डॉक्युमेंट शिक्षणाकरता लागतात. या डॉक्युमेंटला 500 रुपयाचा स्टॅम्प लावल्याशिवाय तुम्हाला डॉक्युमेंट कलेक्टर, तहसीलदार देत नव्हते. आता आपल्या सरकारने निर्णय घेतला, शैक्षणिक दाखला करिता आता कुठलाही स्टॅम्प पेपर लागणार नाही, 0 स्टॅम्प पेपर लागेल. हा निर्णय आपल्या सरकारने घेतला. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने माननीय मोदीजींनी या महाराष्ट्राकरता 30 लाख घरं दिले आहेत. मी हुपरीचे आपले नगराध्यक्ष माडगेजी, मी तुम्हाला आतापासून नगराध्यक्ष म्हणतो, इकडे या जरा नाडगेजी, मंगलराव इकडे या जरा, जोरदार आहे मंगलराव, तुम्ही जेवढे घरं मागाल तेवढे घरं महाराष्ट्र सरकार तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही.
या ठिकाणी प्रधानमंत्री योजनेत मोदीजींनी 30 लाख घरं दिले आहेत. एक 2.5 लाख रुपयाचं घर आहे. या 2.5 लाख रुपयाचे घरं जे गरीब माणसाला द्यायचे असतील, मध्यमवर्गीय व्यक्तीला द्यायचे असतील, ते सर्व घरं आपण देणार आहोत. एवढंच नाही तर हुपरीमध्ये जे जे सरकारी जागेवर लोक बसले असतील त्या सर्व घरांचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय. आणि आता ही जबाबदारी माझ्यावर आहे. काय चिंता करू नका माळगेजी, हा महसूल मंत्र्याचा पीएन आहे, काळजी करू नका. जेवढे सरकारी जागेवर लोक राहत असतील, ज्यांचे ज्यांचे पट्टे वाटप झाले नसतील, माळगेजी मला तुम्ही यादी पाठवा. 1 दिवसामध्ये सर्व पट्टे वाटप करण्याचा निर्णय. आणि आता महाराष्ट्रामध्ये नक्षा योजना आली आहे. काहीच नाही झाला, हात जोडून खूप हात खाली करा, माझ्या उभे राहा, दोघंही भाषण देऊ. महाराष्ट्रामध्ये आता नक्षा योजना आली आहे. नक्षा योजना म्हणजे आपल्या हुपरीवरनं माळगेजी आपण छोटं विमान फिरवणार आहोत. विमान म्हणजे ड्रोन. हे ड्रोन पटापट तुमच्या गावातले जेवढे घर आहे सर्वांचं डिझाईन तयार करेल, सर्वांचं मॅपिंग करेल. इंग्रजाच्या काळानंतर कधी हुपरीचं मॅपिंग झालं नाही, सॅटेलाइट सर्वे झाला नाही, CTS झाला नाही, तुमच्या घराला आखीव पत्रिका मिळाली नाही, तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळालं नाही. पण देवेंद्र फडणवीस सरकारने, आपल्या सरकारने निर्णय घेतला की हुपरीचं संपूर्ण सर्वेक्षण करून प्रत्येक घराला प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आणि माळगेजी आज काय देऊन चाललो आपल्याला? एक घराचं प्रॉपर्टी कार्ड करायचं असेल तर 4,000 रुपये खर्च येतं. 4,000. तुम्हाला माळगेजी निवडून आल्यावर मला पहिल्या मजल्यावर माझं ऑफिस आहे मंत्रालयाच्या. राहुलजी, मानेजी, तुम्ही, प्रकाशजी, माननीय महाडिक साहेब, धैर्यशीलजी यांना पाठवून द्या माझ्याकडे. मी तुमच्या हुपरीमधल्या एकाही घराला 1ही रुपया लागणार नाही. तुमच्या घराचं प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपलं सरकार करेल. विकासाची गाडी 4 चाकावर चालतं. 1 चाक मोदीचा आहे. विकासाच्या गाडीचं 1 चाक मोदीचा आहे. 1 चाक देवेंद्रजीचा आहे. 1 चाक या ठिकाणी अशोकराव माने, धैर्यशीलजी, आपले खासदार मानेजी, मान्य राहुल आवाळेजी, आपले हे त्या ठिकाणी 3रं चाक आपलं सर्वांचं आहे. त्या चाकासोबत मी सुद्धा आहे. आणि 4थं विकासाचं चाक आता आपल्याला 2 तारखेला मंगलराव, तुम्ही 2 तारखेला मंगलरावचं चाक लावा. 100च्या स्पीडनं हुपरीहून गाडी निघेल आणि मंत्रालयात पोहोचल्याशिवाय राहणार नाही. अशी 100च्या स्पीडनं मंगलराव गाडी चालवणार आहे की राहुलजी जे जे काही तुम्ही या ठिकाणी मागणी केली आहे, अशोकराव, राहुलजी तुमची दोघांची जोडी आहे, धैर्यशीलजी या ठिकाणी महाडिकजी आपण सोबत आहोत. देवेंद्र फडणवीसजीचं सरकार, आपलं सरकार, मी महसूल मंत्री म्हणून तुम्हाला वचन देतो, जेवढा पैसा हुपरीला लागेल त्या सर्व विकासाच्या योजनेवर देवेंद्र फडणवीसजीची सही घेण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे, माझी आहे. मी नागपूरवरून आलो आहे. देवेंद्रजींनी सांगितलं आहे मी हुपरीला जाऊ शकलो नाही, पण मंगलराव माडवे निवडून आल्याबरोबर पहिला दौरा देवेंद्रजी हुपरीचा करणार आहे. काही काळजी करू नका. प्रचंड ताकदीने संकल्प करा. जरा संकल्प करा. हुपरीमध्ये हात वर करून संकल्प विजयाचा करूया. संकल्प माळगेजीच्या निवडून आणण्याचा करूया. सर्वांनी संकल्प केला? अरे भाई, सर्वांनी संकल्प केला का? चला, भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. खूप खूप धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.